आज आपण कोणत्या निमित्ताने जमलेलो आहोत हे आपणा सर्वांना माहीतच आहे। 15 ऑगस्ट 2026 रोजी आपल्या आज अध्यक्षस्थानी जे उपस्थित आहेत लांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अदानी रिन्युएबल 1500 मेगावॅटचा प्रकल्प आपल्या या भोरांडे ग्रामपंचायतच्या हद्दीत आणि जुन्नर तालुक्यातील कर्नावळे आडोशी वस्ती जे इथे होते आणि त्या अनुषंगाने 15 ऑगस्ट रोजी रास्ता रोको केला। ते आपल्या पुणे जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदिवासी वादळ म्हणून ओळखले जाणारे लांडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अगदी भयंकर आणि मोठ्या प्रमाणात हा रास्ता रोको करण्यात आला। त्यासाठी आमच्या काळू धरणग्रस्त सामाजिक संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच बहुसंख्येने जे सामाजिक कार्यकर्ते ज्यांना आपल्या हक्क आणि न्यायाची जाणीव आहे, आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराची जाणीव आहे, हे सर्वच कार्यकर्ते या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने खालून सुद्धा वर आलेले होते साहेब। आणि आज त्या अनुषंगाने लांडे साहेबांच्या आंदोलनाची दखल घेऊन पुणे जिल्हाधिकारी यांनी तात्काळ निर्णय घेऊन आणि ती सुनावणी रद्द करण्यात आली। आदरणीय देवराम लांडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। देवराम लांडे साहेबांनी आमचे पहिल्यापासून चांगल्या प्रकारचे संबंध आहेत। रात्री 2-3 वेळा बोलणं झालं। ज्यावेळी रस्ता रोका साहेबांनी केला त्यावेळी आपण जवळजवळ इकडनं 15-20 गाड्या गेल्या होत्या। हा जो अदानीचा जो काही प्रकल्प या ठिकाणी होऊ घातलेला आहे त्याच्या अगोदर आमच्या संतोषवादी सांगितलं का काळू धरणाचा म्हणजे पोपटराव साहेब वगैरे सगळे प्रयत्न करत आहेत की काळू धरण आजपर्यंत स्टॉप झालेलं आहे किंवा खंबलेलं आहे, अजून काही पुढची प्रक्रिया चालू नाही। ही सगळी संघर्ष समिती आमची पूर्ण तळेगाव असेल तासोळ असेल सगळी मंडळी या ठिकाणी फुटणची मंडळी सगळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे। खरोखरच या ठिकाणी लांडे साहेब तुम्ही आलात फार आम्हालाही बरं वाटलं, कारण आम्ही बघतो तुमचं संपूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये आदिवासी वादळ म्हणून आपण जे या ठिकाणी काम करत आहे त्याचा आम्हालाही अभिमान वाटतो। या ठिकाणी अदानी जो प्रकल्प या ठिकाणी आपल्याकडे होऊ घातलेला आहे, परंतु याची ही जी आहे पहिल्यांदा जुन्नर तालुक्यामध्ये लांडे साहेबांनी त्यांनी ते जागृती केली आणि नंतर 9 ऑगस्टच्या आदिवासी दिनाच्या दिवशी मी ज्यावेळी मला संधी भेटली त्या ठिकाणी 9 ऑगस्ट दिवशी भाषण करायला त्या ठिकाणी मी सांगितलं कथोरे साहेब असतील, सुभाष दादा असेल, तहसीलदार साहेब असतील यांना रोखठोक सांगितलं की या ठिकाणी अदानीचा जो प्रकल्प होत आहे त्याला 100% आमच्या आदिवासींचा विरोध आहे। लांडे साहेब एवढ्या लांबून आलेले आहेत, तेही आपल्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत, कारण त्यांच्याकडे जे काही लढाई आहे त्यांच्याकडे जो काही संघर्ष आहे तो आपल्या कितीतरी पट्टीने जास्त आहे, कारण त्यांचा डायरेक्ट थेट आमदार आणि खासदारांशी कॉन्टॅक्ट करून ते डायरेक्ट थेट विरोध करायला लावतात। त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांकडे जा, आमदार साहेब तुम्ही, खासदार साहेब जा तुम्ही, बसा तिथं आणि हा प्रकल्पाची सुनावणी स्थगित करायला लावा। आमदार खासदार गेले, बसले आणि याला करायला लावली। आपण कोण जाणार, कोणाकडे जाणार? गेल्यानंतर आपल्याला कोणी विचारत नाही किंवा आपलं कोणी मनावर घेत नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपणच आपली ताकद तयार केली पाहिजे, तर तो अस्तित्व टिकणार आहे, तर ती लढाई पूर्ण होणार आहे। माझं नाव वैभव सीताराम सरगदे, माजी सरपंच भोरांडे ग्रामपंचायत, पेसा अध्यक्ष भोरांडे साहेब। हा अदानीचा प्रकल्प चालू असताना ज्यावेळेस त्यांच्या मशिनरी आल्या, सॉइल टेस्टिंगचं साहित्य उतरवलं गेलं, यानंतर मला जशी कल्पना भेटली त्यानंतर आम्ही सगळे भोयवाडीतले भोवंड्यातले ग्रामस्थ त्या ठिकाणी गेलो आणि जे काम चालू असताना तिथे आम्ही तीव्र विरोध केला। ते काम आम्ही 8-10 दिवस थांबवलं सुद्धा, परंतु नंतर त्यांना ते काम होऊ नये म्हणून वन विभागाला पत्र दिलं, तहसीलदार साहेबांना पत्र दिलं, पेसा कायद्याच्या जे काही नियमांचं पालन होणं गरजेचं आहे ते सुद्धा त्यांनी केलेलं नाही। यासाठी मी तहसीलदारांना आम्ही जाऊन भेटलो, तहसीलदारांना ते काम थांबवायला सांगितलं। नंतर मग ते काम चालू असताना तहसीलदार साहेबांनी तिथले जे आपले मंडळ अधिकारी आहेत त्यांना पाठवलं, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे साहेब आले की हे महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनामध्ये जो MOU झालेला आहे त्यांचे जे कागदपत्र आहेत त्याच्या आधारे हे सॉइल टेस्टिंग चालू, इथं प्रकल्प होईल का नाही याची अजून शाश्वती नाही म्हणून त्यांनी ते काम सॉइल टेस्टिंगचं चालू ठेवलं। परंतु साहेब हा आपला जो पेसा कायदा हा जो महाराष्ट्र शासनाचे जे अधिकारी आहेत ते पायदळी तुडवण्याचं काम करत आहेत, तो तुम्ही आपले खासदार साहेब आहेत, आमदार साहेब आहेत यांच्या कानावरती टाका आणि पेसा कायद्याची अंमलबजावणी ही पूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात झालीच पाहिजे। याच्यासाठी नक्कीच आवाज उठवायला तुम्ही सांगा।
सगळ्या आदिवासी बांधवांच्या वतीने मी विनंती करतो. आणि या आता जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये अदानी प्रकल्पाला आपल्या भोरंडे ग्रामपंचायतीने 100% पूर्ण विरोध केलेला आहे. आलेल्या प्रत्येक आदिवासी माणसांची भावना होती की हा प्रकल्प आपल्या इथे झाला नाही पाहिजे. याच्यासाठी जे काय आहे तो ठरावामध्ये नमूद केलेला आहे. तो ठराव आम्ही आपल्या जिल्हा अधिकारी यांना पाठवलेला आहे आणि त्याच अनुषंगाने इथे आमचा सगळ्यांचा विरोध आहे. त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला इथे सगळ्यांना बोलवलं आणि मार्गदर्शन करणार आहे त्याच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो. आणि नक्कीच तुम्ही आमच्या सर्व गरीब जनतेच्या पाठीशी सदैव आहात आणि पुढेही राहावं ही विनंती करतो. धन्यवाद. या अदानी हटाव कार्यक्रमाला लांडे साहेबांनी फार महत्व दिलेलं आहे आणि तो महत्व कोणासाठी दिलेला आहे तर गरीब जनतेसाठी. लांडे साहेबांची काही जमीन जात नाही, जागा जात नाही, परंतु जो त्यांनी गरिबासाठी त्याग केलाय तो त्याग त्यांना झोपून देत नाही आणि म्हणून तो त्याग पुण्यामधून आपला त्याग जुन्नर मध्ये गेला पाहिजे, मुरबाड मध्ये गेला पाहिजे, ठाण्यामध्ये गेला पाहिजे, ठाण्याचा आदिवासी जागृत झाला पाहिजे आणि त्या या प्रकल्पाला विरोध केला पाहिजे. ही त्यांची भावना, या त्यागाची भावना आहे. आणि त्यागाने फक्त माणसं भेटतात, त्यागाने पैसा भेटत नाही. तर लांडगे साहेबांना फार माणसं भेटत आली. ते राष्ट्रवादीमध्ये काम करतात. लांडे साहेब, मी कृष्णा मुंडेंचा जोडीदार आहे. तुमचे कृष्णा मुंडे होते त्यांचा जोडीदार आहे. मी इथं एक आदिवासींच्यासाठी एक आमदार केलाय, पण त्याला जास्त पेन्शन मिळायला लागल्यामुळे ते घरात बसून राहिले. कारण पेन्शनच जेवढी येते की ती पेन्शनच त्यांना संपत नाही. तेव्हा त्यांना आदिवासीचा भानच राहिला नाही. शेका पक्षांनी आदिवासी हा जिवंत राहावा म्हणून त्यांनी शेका पक्षांनी या ठिकाणी आमदार दिला. उपस्थित सर्व ग्रामस्थांचे व प्रकल्प विरोधी समितीचे अध्यक्ष श्री देवराम लांडे साहेब यांचे स्वागत करते. आमचा एकच असं वाक्य आहे, अदानी हटाव सह्याद्री बचाव. आमचा या प्रकल्पासाठी पूर्ण विरोध आहे व पुढेही राहील. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. मी योगिता शिर्के. आपण सगळेच जण मला ओळखतात. आजची जी आपली छोटेखानी सभा आहे अदानी प्रोजेक्ट संदर्भात, आता बऱ्याच महिन्यापासून आपण ते ऐकतच आलो. अदानी प्रोजेक्ट येतो, अदानी प्रोजेक्ट येतो. अदानी प्रोजेक्ट येतो त्यासाठी आपण काय पावलं उचलली पाहिजे हे आत्ता आपण ठरवायला सुरुवात केलेली आहे. आणि आजच्या सभा यांच्या मार्गदर्शनाखाली होते. त्यांचं संघर्षाचं दुसरं नाव म्हणून त्यांची ओळख आहे. हे आदरणीय लांडे साहेब या सभेसाठी उपस्थित, ज्यांनी माझ्या पाठीवर नेहमीच कौतुकाची खाप दिली आणि पुढे जाण्यासाठी माझं मनोबल वाढवलं, ते आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय देशमुख साहेब आणि आपण सर्वजण उपस्थित. अदानी प्रोजेक्ट संदर्भात सांगायचं म्हटलं तर जी काही नियमावली असते, ह्या नियमावलीला कुठल्याही प्रकारे स्थानिक प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल किंवा राज्य प्रशासन असेल, कुठल्याही प्रकारे गांभीर्यानं घेतलं नाही. का गांभीर्यानं घेतलं नाही तर त्याच्यामध्ये आपण सुद्धा थोडे चुकतोय. आपण संघर्षासाठी कधी एकत्र येत नाही. आपल्यावर काय अन्याय होतो याच्यासाठी आपण कधी पुढे येत नाही. आपण मजा बघत राहतो. सय्यदबाईने सांगितलं, आमच्या संघर्ष समितीतून समोरच्याला एक त्यांनी आश्वासन देऊ शकले ते की तुम्ही एवढ्या संख्येने याल तर आमची त्याच्या दुप्पट संख्या असेल. उपाध्यक्ष साहेब, विषय असा आहे का आमचा हा विभाग आहे 100 गावांचा. आम्हाला इथं कोणी राजकीय पुढारीच नाहीये. ज्यांना आम्ही निवडून दिले तेच आज आम्हाला हुसकवण्याच्या मागे आहेत. काय झालंय, आमच्या डॅमला 10 वर्ष आज धरण होते, उद्या होते. अहो धरण होते पण आम्हाला भेटणार काय ते तर सांगा. आम्हाला कुठं होणार ते सांगा. आम्हाला काय झालं आम्हाला काय सांगतच नाही. आता आमचे काही ज्येष्ठ मंडळी इथं बसले हे होते, आमच्या लोकप्रतिनिधींना बोलवायचे, असा करू तसा करू. मग आम्ही आता आमची 10-12 मंडळी इथं बसले आमच्या संघटनेचे. आम्ही ठरवला
का आता आपण हार नाही तर पाच उठवाच लागेल काय ते बघू आपण काय झालं. आम्हाला जिल्ह्यातला कोणी सपोर्ट केला नाही साहेब. जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी आम्ही सगळ्यांकडे गेलो ते बोला आम्ही सत्तेत आहेत आम्ही पुढे निघू शकत नाही. मग आम्ही पश्चिम महाराष्ट्र बघितला. राजू शेट्टी साहेब यांना आणले इथं. माधवराव जानकर साहेब तुम्हाला आम्ही रात्री 2 वेळ भेटण्याचा प्रयत्न केला म्हणून थांबलो होतो का आमच्या ध्यानात जी माणसं होती का जी संघर्ष करू शकतात. आम्ही राजू शेट्टी साहेबांना आणलाय 3000 लोकांचा मोर्चा काढला. म्हणजे आम्ही असा समोर त्याला बाबा तो लाखांनी पण आम्ही हजारो समोर टप दिले. माझे नाव वैभव नानाराव नाना सासोळे. मी काळू संघर्षामध्ये 2000 सर विषय आमच्या काळू धरणाचा विषय असा आहे तर 2009ला जुलै महिन्यामध्ये काम चालू केलं. 2011ला आम्ही कोर्टात गेलो. 14ला त्याची स्थगिती उठवली. त्याच्यावर 32 अटी टाकून सने दिल्या. 32 अटीची एकही पूर्तता न करताना पुनर्वसनचा घाट घेतला. पुनर्वसनच्यासाठी जमिनी अशा घेतल्यात का आता तुम्ही एक आदिवासीचे नेतेच आहेत. इथे पण आदिवासी मंडळी खूप आहे पण आदिवासींचा आमचा हा पूर्ण पट्टा माळशेत घाट सावर्ण्यापासून जो लागला तो शिरोशीपर्यंत तर पार शहापूरमध्ये गेला. हा पूर्ण सर्व सावकारशाहीच्या ताब्यात होता आणि आज ती जमीन पूर्ण सावकारांच्या ताब्यात आहे. आदिवासी कुळ लागले पण ती काही उर्वरित आहे काही इथली सुद्धा आहे. आज इथं बाहेरचे लोक येऊन सगळ्या जमिनी खरेदी हा प्रोजेक्ट फक्त दाखवायचा कागदोर. जे नेटवर बघणारे लोक आहेत पैसेवाले ते नेटवर बघतात ना आधी जमिनी घेऊन ठेवतात. आता इथे सुद्धा चांगल्या मोठ्या माणसाची जमिनी घेतल्यात. इथं प्रोजेक्ट होते म्हणजे आपली पोरी कुठं बसत आपल्या गाड्या कुठं बसतील याच्यासाठी हजारो एकर जमिनी घेतल्यात पण या जमिनी पूर्ण आदिवासींच्या. या बोर्डी गावच्या ग्रामपंचायतीमध्ये अदानी हटाव सह्याद्री बचाव या एकच हेतून या ठिकाणी जमले आहे आणि या कार्यक्रमाला या अदानी प्रकल्पाची सविस्तर अशी माहिती देण्यासाठी तुम्ही आमंत्रित केलेले आमचे आदरणीय वंदनीय जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पुणे जिल्हा परिषदेचे आणि आदिवासी वादळ हे या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्ही बहुतेकांना माहीत आहे यांची माहिती देतो तुम्ही. कुठेही बी ॲक्सिडेंट झाला कोणाचाही होऊ द्या जातपात काही पाहत नाही ते त्या ठिकाणी जाणार. ज्याची चूक असेल त्याला चूकच करून देणार आणि ज्याच्यावर अन्याय झाला असेल त्याला न्याय मिळवून देणारा माणूस आहे. दुसरं महत्त्वाचं पुढं आपली आदिवासी मजूर तुमच्या इकडून देखील तिकडे घाटावर येतात माणसं मजुरीला 4-4, 10-10 टेम्पो जातात आम्ही पाहतो. परंतु त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना दहशत यांच्यापासून मिळालेली कोणाचाही 1 रुपया बुडावला जात नाही कारण यांनी दहशत निर्माण केलेली. कोट्याधीश आहेत. हा माणूस आदिवासी आहे साधा माणूस क्षुल्लक माणूस आणि ते बागायतदार द्राक्ष बागायतदार ऊस उत्पादक मोठमोठे शेतकरी कोट्यावधी संपत्तीचे लोक. पण या सर्वसामान्य आदिवासी अध्यक्षांना आमच्या सर्व घाबरतात. त्यांना बायांनी आमच्या मजुरी करणाऱ्या बायांनी सांगितलं अध्यक्षांना सांगू का त्यांचा थरकाप होतो. अशा प्रकारचं अत्यंत स्वतःचं जीवन स्वतःच्या घरचं मुलाबाळांचं काहीही या माणसाला माहीत नाही. ते संपूर्ण समाजासाठी अन्यायासाठी लढतात आणि म्हणून आता अदानीने हा जो प्रकल्प लादला आहे हा प्रकल्प धुळे जिल्ह्यापासून तर सिंधुदुर्गपर्यंत आहे.